ठाणे शहरामध्ये दिवसेंदिवस खालावत चाललेल्या हवेच्या गुणवत्तेमुळे नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झालाय. याचं प्रमुख कारण म्हणजे लोकवस्तीच्या ठिकाणी असलेल्या आर-एम-सी प्लांटमध्ये होत असलेल्या सिमेंटचा वापर. यामुळे लोकवस्तीच्या ठिकाणी नव्यानं आर-एम-सी प्लांट उभारण्यास परवानगी नाकारावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते, ठाणे व पालघर समन्वयक, ठाणे जिल्हा अध्यक्ष आनंद परांजपे यांनी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे केली आहे. दिल्लीप्रमाणे मुंबई तसंच मुंबईलगत असलेल्या ठाणे शहरात देखील हवेची गुणवत्ता खालावत चालली असून त्यामुळे दिवसेंदिवस प्रदूषणामध्ये वाढ होते. प्रदूषण वाढीसाठी महत्त्वाचं कारण असलेल्या मोठमोठ्या अनेक इंडस्ट्रीज सध्या बंद झाल्यात. परंतु शहरामध्ये बांधकाम उद्योगामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होत असून इमारत उभारणीसाठी मोठमोठ्या कॉम्प्लेक्समध्ये आर-एम-सीचे प्लांट उभारण्यात येतात. यामध्ये सिमेंटचा मोठ्या प्रमाणावर वापर होत असतो. त्यामुळे सिमेंटसारख्या सर्वात कमी मायक्रॉनचे धूलिकण त्यासोबत वाळू आणि खडी यांचे धूलिकण हवेत मिसळल्यानं धुरके तयार होते आणि ज्या ठिकाणी हे आर-एम-सी प्लांट उभारण्यात येतात त्या परिसरात मोठ्या प्रमाणावर प्रदूषणाची समस्या निर्माण होते. आर-एम-सी प्लांटधारक हा केवळ ज्या कॉम्प्लेक्ससाठी तो प्लांट उभारण्यात आलाय त्यासाठी त्याचा वापर न करता बाहेर देखील त्या मालाची विक्री करताना दिसून येतो. त्यामुळे वारंवार रस्त्यावर फिरणारी आर-एम-सीची वाहनं, त्यामधून निघणारे धूलिकण हे देखील प्रदूषणाला कारणीभूत ठरत आहेत. याचा परिणाम ज्या परिसरात हे प्लांट उभारण्यात येतात त्या परिसरातील नागरिकांना श्वसनाच्या तसंच इतर आरोग्यविषयक समस्यांना तोंड द्यावं लागतं अशी माहिती त्यांनी दिली आहे. ठाणे जिल्ह्यातील सर्व विभागांनी जलशक्ती अभियानाअंतर्गत उत्तम काम केलं असून यापुढेही असंच काम सुरू ठेवावे असं प्रशंसोद्गार राष्ट्रीय नीती आयोगाच्या सदस्या जागृती सिंघला यांनी ठाण्यात बोलताना काढलेत. केंद्र शासन पुरस्कृत जलशक्ती अभियान 2022-23 कार्यक्रमाअंतर्गत ठाणे जिल्ह्यातील जलसंधारणाच्या कामांची पाहणी करण्याकरिता तसंच जलशक्ती अभियान आणि राष्ट्रीय जल मिशनच्या कामांचा आढावा घेण्यासाठी जागृती सिंघला या 2 दिवस ठाणे जिल्हा दौऱ्यावर आहेत. त्यांचं जिल्हाधिकारी अशोक शृंगारे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील समिती सभागृहात आज झालेल्या बैठकीत पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं. सिंघला यांच्यासह उपस्थित असलेल्या केंद्रीय भूजल बोर्डाच्या शास्त्रज्ञ तथा तांत्रिक अधिकारी वैष्णवी परिहार यांचंही स्वागत पुष्पगुच्छ देऊन ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज जिंदल यांनी केलं. यावेळी जिल्हा परिषदेच्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर रुपाली सातपुते, उपजिल्हाधिकारी दीपक चव्हाण यांच्यासह विविध विभागांचे अधिकारीही उपस्थित होते. ठाणे जिल्ह्यात जलशक्ती अभियानाअंतर्गत सर्व विभागांनी चांगलं काम केल्याचं दिसून आलं असून यापुढे देखील हे काम अधिक विस्तारानं अधिकाधिक चांगल्या प्रकारे कसं करता येईल यासाठी सर्वांनी प्रयत्नशील राहावं असं आवाहन सिंघला यांनी केले. या बैठकीच्या सुरुवातीस सिंघला यांचं स्वागत करून जिल्हाधिकारी शृंगारे यांनी जिल्ह्यात झालेल्या जलसंधारण कामांची संगणकीय सादरीकरणाद्वारे सविस्तर माहिती सादर केली. याचबरोबर त्यांनी जिल्ह्याची लोकसंख्या, भौगोलिक परिस्थिती, पर्जन्यमान, वृक्ष लागवड, सिंचन विहिरी, अमृत सरोवर योजनेची करण्यात आलेली कामं याविषयीची देखील माहिती दिली. मुख्य कार्यकारी अधिकारी जिंदल यांनी या अभियानासंदर्भात करण्यात आलेल्या जनजागृती कार्यक्रमांबाबत माहिती दिली. यावेळी जिल्हाधीक्षक कृषी अधिकारी दीपक कुटे यांनी जिल्ह्यातील कृषीविषयक कामं आणि नियोजनाची माहिती दिली, तर उपजिल्हाधिकारी दीपक चव्हाण यांनी जिल्ह्यात मनरेगा योजनेअंतर्गत सुरू असलेल्या विविध कामांविषयीची माहिती दिली. तसंच शेवटी उपस्थितांनी सर्वांचे आभार मानले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ठाण्यात राहतात. त्यांना कामानिमित्तानं भेटण्यासाठी मंत्री, आमदार, खासदार आले तर तुम्ही त्यांना काळे झेंडे दाखवणार का आणि दिवाळीचे कार्यक्रम करायचे नाही का? अशा कार्यक्रमांवर बहिष्कार घालून आपल्याला आरक्षण मिळणार आहे का? अशा अनेक प्रश्नांची सरबत्ती शिवसेनेचे ठाणे जिल्हाप्रमुख नरेश मस्के यांनी मराठा नेत्यांच्या शिष्टमंडळापुढे लावली. या दरम्यान त्यांची शाब्दिक चकमकही उडाली. ठाणे जिल्ह्यात बाहेरच्या आमदार, खासदार या लोकप्रतिनिधींसह राजकीय नेते आणि पक्ष पदाधिकाऱ्यांना प्रवेशबंदी करण्याचा निर्णय सकल मराठा समाजानं घेतला. या संदर्भात समाजाच्या शिष्टमंडळानं टेंभीनाका येथील आनंद आश्रमात शिवसेनेचे जिल्हाप्रमुख नरेश मस्के यांची भेट घेऊन त्यांना पत्र दिलं.
या पत्रात लोकप्रतिनिधी, राजकीय नेते यांना जिल्हाबंदी करण्याबाबत घेतलेल्या निर्णयावरून मस्के यांनी काही प्रश्न उपस्थित केले. आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मराठा आरक्षणाला कायम विरोध केला. मनोज जरांगे यांनी आरक्षणासंदर्भात केलेली मागणी आव्हाड यांना मान्य आहे का? तसंच ते शहराबाहेरचेच म्हणजे कळव्या मुंब्र्याचे आमदार आहेत. त्यांना तुम्ही व्यासपीठावर कसं घेतलं? त्याचबरोबर खासदार राजन विचारे यांनाही व्यासपीठावर कसं घेतलं? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. एकीकडे या दोन्ही नेत्यांना व्यासपीठावर घेता आणि दुसरीकडे इतर नेत्यांना जिल्हाबंदी घालता हे योग्य नसल्याचं, सर्वांसाठी एकच नियम ठेवा असंही त्यांनी सांगितलं. ते व्यक्ती त्यांच्या व्यासपीठावरती त्या ठिकाणी उपस्थित होते. त्यांचा त्या ठिकाणी स्वागत सुरू होतं. मी त्यांना एवढाच प्रश्न विचारला, जर तुम्ही इतर आमदार खासदारांना जर विरोध करत असाल, मग तुमच्या व्यासपीठावरती ही मंडळी कशी? नक्की हे आंदोलन कुणाचं आहे? महायुतीच्या विरोधात आघाडीचं आहे का एकनाथ शिंदे साहेब, देवेंद्र फडणवीस साहेब आणि अजितदादा यांच्या विरुद्ध विचारे आणि आव्हाड युतीचा आहे का, आघाडीचा आहे का? तुम्ही एकीकडे म्हणतात आमदार खासदारांना विरोध, ठाण्यात कार्यक्रम करायचे नाहीत, कार्यक्रमात फिरायचं नाही, आणि मग तुमच्याच व्यासपीठावरती राजन विचारे आणि जितेंद्र आव्हाड कसे? हा मी एक सोपा प्रश्न त्यांना विचारला. त्यानंतर त्यांना मी विचारलं की तुम्ही काही पक्षांचे पदाधिकारी आहात, तुम्ही पण राजकीय पदाधिकारी आहात, मग तुमचा काही यामध्ये दोष आहे का? मैं घर घर जाके काम करती हूँ और मेरे हस्बैंड ऐसी बेलदारी मजदूरी करते हैं। पहले मैं टीके लगवाती थी, फिर ऐसा हुआ कि हम लोग काम करते थे, हमारा काम डाउन होने लगा, फिर हम गांव चले गए, फिर गांव से आए तो हम दोनों काम में बिजी हो गए। एनम दीदी हमारे एक दिन घर आई, उन्होंने कहा कि मुझे कार्ड दिखाओ, फिर उन्होंने देखा उसमें कुछ टीके छूटे पड़े। आस पड़ोस में जितने भी बच्चे हैं उनके घर पर गए, उनके मम्मी पापा से बोले जो जो बच्चे छूट गए हों वो बच्चे अपना टीका लगवा लें। अब हम लोग सारी लेडीज मिलकर बच्चों का टीका लगवा के आए। हम तो भूल गए थे कि हमारे बच्चे का टीका नहीं लगा, लेकिन सरकार नहीं भूली, हमारे दरवाजे पर आए और टीका लगाया। मिशन इंद्रधनुष। वर्षातील सर्वात मोठा सण म्हणजे दिवाळी असून दिवाळी अगदी काहीच दिवसांवर येऊन ठेपली असून बाजारांमध्ये आणि विशेषतः मिठाईच्या दुकानांमध्ये ग्राहकांची प्रचंड गर्दी होते. तेथील पदार्थ विकत घेत असताना तिथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या आरोग्याबद्दल ग्राहक अनभिज्ञ असतात. दुकानात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचं आरोग्य चांगलं आहे किंवा नाही याची खातरजमा करण्यासाठी ठाणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागानं अशा कर्मचाऱ्यांची क्षयरोग चाचणी सुरू केल्याचं एका अधिकाऱ्यानं सांगितलं. काही वर्षात ठाणे महापालिका हद्दीत क्षयरोगाच्या रुग्णांमध्ये लक्षणीय वाढ झाल्याचं आरोग्य विभागाच्या निदर्शनास आले. या आजाराची लागण झाल्यावर पहिल्या काहीच दिवसात जर त्याचं निदान झालं तर त्यावर नियंत्रण मिळवणं सोपं जातं. त्यामुळे ठाणे महानगरपालिकेनं त्या दिशेनं आता पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. क्षयरोग हा 100% बरा होणारा आजार असून समाजामध्ये त्याविषयी जनजागृती होणं अत्यंत गरजेचं आहे. हाती आलेल्या आकडेवारीनुसार मागील वर्षी ठाणे महापालिका हद्दीत क्षयरोगाचे 8,500हून अधिक रुग्ण आढळून आले, ज्यापैकी 14 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. यंदाच्या वर्षी जानेवारी ते ऑक्टोबर या 10 महिन्यांमध्ये 7,556 रुग्ण आढळले, ज्यापैकी 5 जण मृत्युमुखी पडले. त्यातच आता योग घातलेल्या दिवाळीमुळे मिठाईच्या दुकानांमध्ये ग्राहकांची प्रचंड गर्दी होत असून जर एखादा कर्मचारी संक्रमित असेल तर ग्राहकांना देखील त्याची लागण होऊ शकते. या रोगाला आळा घालण्यासाठी आता ठाणे महानगरपालिकेचा आरोग्य विभाग सरसावला असून बुधवारपासून शहरातील दुकानांमध्ये क्षयरोग आजाराचं रुग्ण शोधण्याची मोहीम सुरू झाली आहे. यासाठी 8 जणांची टीम तैनात केली असून दुकानातच कर्मचाऱ्यांची एक्स-रे काढणाऱ्या पोर्टेबल मशीनची सोय करण्यात आली आहे. त्याचबरोबर जिथे काम करत असलेल्या कर्मचाऱ्यांनी आजाराबाबत माहिती देऊन त्यांचं प्रबोधन देखील करण्यात येत आहे. क्षयरोग हा अत्यंत संसर्गजन्य आजार असून या चाचण्यांमुळे दुकानातील कर्मचाऱ्यांचं आरोग्य चांगलं राहण्यासही मदत मिळणार आहे. आपका पूरा नाम बताइए सर। मेरा पूरा नाम डॉक्टर प्रसाद पाटिल है। मैं फेफड़ों का डॉक्टर हूं और ठाणे शहर का शहर क्षयरोग अधिकारी भी हूं।
तो ठाणे म्यूनसिपल कॉरपोरेशन के रीजन में जितने भी हमारे पेशेंट्स आते हैं या सस्पेक्टेड केसेस आते हैं, उनका ठीक से इलाज करना हो या उनकी तरफ सारा सुविधाएं उपलब्ध करके देना हो, ये सारी जिम्मेदारी आरोग्य विभाग की तरफ से हम देखते हैं। आज हम लोगों ने एक नया उपक्रम यहाँ पे चालू किया है, टीबी फ्री शॉप। तो टीबी फ्री शॉप पे जैसे हम सबको पता है कि अभी दिवाली कुछ ही दिनों में आने वाली है, तो दिवाली के मौके पे सारे मिठाई की दुकानों में बहुत बड़ी मात्रा में लोग खरीदी करने के लिए आते हैं। तो जो खरीदी करने के लिए आने वाले लोग हैं वो एकदम से निर्धास्त होके आ सके, इसलिए ठाणे म्यूनसिपल कॉरपोरेशन के रीजन में जितने भी जगह पे अपने मिठाई के दुकान हैं, उनमें काम करने वाले सारे के सारे कर्मचारियों की हेल्थ चेकअप यहाँ पे हम लोगों ने शुरू किया है। ये हेल्थ चेकअप में हम मेनली करने वाले हैं कि एक हैंडहेल्ड एक्सरे मशीन के द्वारा हम उनका छाती का एक्सरे लेंगे, जैसे कि जहाँ से हमको इमिडिएटली विदिन 1 से 2 मिनट में पता चल जाएगा कि अगर कोई भी प्रकार की फेफड़े की बीमारी उस कर्मचारी को है तो वो तुरंत पता चल जाएगी, ताकि उस बीमारी अगर वो किसी कर्मचारी को है तो उससे वो कोई भी खरीदी करने आने वाला जो नागरिक है ठाणे का, उनको ना हो। इसके लिए हम लोग ये क्षय मुक्त ठाणे भयमुक्त ठाणे ये योजना शुरू की हुई है। और इसी में हम लोग अभी पहले आए हुए हैं प्रशांत कॉर्नर में। प्रशांत कॉर्नर के मेन फैक्ट्री में अभी हम खड़े हैं। यहाँ के सारे जितने भी कर्मचारी हैं उनका भी जांच शुरू है। हम लोग ऐसे ही करके थाना में जितने भी बड़े बड़े स्वीट्स के शॉप्स हैं उन सभी कर्मचारियों की भी टेस्टिंग जरूर करें। ये मशीन के बारे में बताइए, जो मशीन आप यूज कर रहे हो, ये ट्रायल के बाद एक सर्टिफिकेट आप जारी कर रहे हो, सर्टिफिकेट क्या है? जी, ये मशीन के द्वारा हम जैसे ही एक्सरे निकालेंगे, वो मशीन से हमें विदिन 2 मिनट के अंदर में पेशेंट के एक्सरे में कोई भी बीमारी हो तो इमीडिएटली पता चल जाती है। और उसके हिसाब से अगर कोई भी कर्मचारी को किसी और प्रकार की तकलीफ है तो उसके हिसाब से भी हेल्थ चेकअप किया जा रहा है। ये सब होने के बाद में अगर कोई भी कर्मचारी को किसी भी प्रकार की बीमारी मिली नहीं हमारे जांच में, तो आरोग्य विभाग की तरफ से हम उनके लिए एक सर्टिफिकेट इशू करेंगे, जिसमें वो टीबी फ्री शॉप करके कहा जाएगा, और वो सर्टिफिकेट हम उस हर एक मिठाई शॉप को इशू करेंगे। मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी गेले 8 दिवस सुरू असलेलं उपोषण मागे घेताच त्यांचे पडसाद मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात देखील पाहायला मिळाले। सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी गेल्या 5 दिवसांपासून सुरू ठेवलेलं आमरण उपोषण आज मागे घेण्यात आलं। ठाणे पोलिसांच्या वतीनं त्यांना शाल देत फेटे बांधून सरबत पाजत उपोषण सोडण्यात आलं। मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी गेल्या 8 दिवसात मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे आमरण उपोषणास बसले होते। त्यांनी पाणी देखील वर्ज्य केल्यानं त्यांची प्रकृती खालावली होती। महाराष्ट्र सरकारकडून अनेक वेळा त्यांना उपोषण सोडण्याची विनंतीही करण्यात आली होती, परंतु जरांगे पाटील हे आपल्या मागणीवर ठाम होते। जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आपण पाण्याचा थेंब देखील घेणार नाही असं त्यांनी ठणकावून सांगितलं होतं। परंतु काल अखेर 8 दिवसानंतर सरकारतर्फे आलेल्या शिष्टमंडळानं त्यांना आरक्षण देण्यासाठी 2 महिन्यांची मुदत मागत उपोषण मागे घेण्याची विनंती केली। त्यांच्या शब्दाला मान देत मनोज जरांगे पाटील यांनी अखेर 8 दिवसानंतर आपलं उपोषण मागे घेतलं। मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात देखील अशाच प्रकारे सकल मराठा समाजाच्या वतीनं गेले 5 दिवस आमरण उपोषण सुरू होतं। जरांगे पाटील यांनी आपलं उपोषण मागे घेतल्याचं वृत्त कळताच ठाण्यातील उपोषण मागे घेतल्याचं जाहीर करण्यात आलं। यावेळी ठाणे पोलिसांनी आंदोलकांचं शाल आणि फेटे बांधून कौतुक केलं आणि त्यांना ज्यूस पाजत उपोषण सोडलं। सर्वांना जय शिवराय। जे आमचं एक दिवशी साखळी उपोषण ठरलं होतं ते साखळी उपोषण एकदम कंटिन्यू चालू होतं। जरांगे पाटील साहेबांनी आम्हाला जे आदेश दिले होते साखळी उपोषण बंद करून आमरण उपोषण चालू करा, ते आम्ही 5वां दिवस आहे आमरण उपोषण पूर्ण केलंय। आज जरांगे पाटील साहेबांनी उपोषण मागे घेतलंय। आता 2 तारखेपर्यंत सरकारने वेळ मागितलेला आहे, त्यांच्या आदेशावर आम्ही आज उपोषण सोडतो।